Okay. Good afternoon, everybody. Mm, So we have started with the 9 values or the feelings that are experienced by the self, not the body. So feeling किंवा values रिलेशनशिप मध्ये जेव्हा आपल्याला सुसंवाद हा फॅमिलीमध्ये घडवायचा असतो तेव्हा आपल्याला पहिला मुद्दा जो आहे फॅमिली म्हणजे नक्की काय आहे आपण बघितलेला आहे फॅमिली म्हणजे नक्की काय आहे प्रॉस्पेरिटी म्हणजे फॅमिलीमध्ये काय आहे आणि ते कसं मिळवायचं आहे आणि त्यानंतर रिलेशनशिप हा इम्पॉर्टंट पार्ट आहे फॅमिली मधला जर सुसंवाद आपल्याला फॅमिलीमध्ये घडवायचा असेल तर रिलेशनशिप म्हणजे नक्की काय आहे आणि ते कशामध्ये कुणामध्ये रिलेशनशिप आहे रिलेशनशिप म्हटलं तर मग काय येत आहे त्याच्या पाठीमागच्या भावना फिलिंग्स किंवा व्हॅल्यूज महत्वाच्या आहेत मग त्या फिलिंग नक्की कुणामध्ये आहेत बॉडीमध्ये का सेल्फ मध्ये मग ते आपण बघितलेलं आहे द फिलिंग्स आर बिटवीन द सेल्फ ऑफ वन पर्सन विथ द सेल्फ ऑफ अनदर पर्सन ओके so you can take any relationship then that feeling will be self of one person to that of self of another person मग जर तुम्हाला त्या म्युच्युअल हॅपीनेस त्या रिलेशनशिप मध्ये पाहिजे असेल तर आपण बघितलं होतं की म्युच्युअल हॅपीनेस म्हणजे दोघंही सॅटिस्फाईड असायला पाहिजे दोघंही हॅपी असणं गरजेचं आहे त्या रिलेशनशिप मध्ये ओके सो दॅट विल लीड टू म्युच्युअल हॅपीनेस ओके मग राईट इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे तिथं आपल्याला जे काही फिलिंग्स असतील ते कधी एकाने त्या फिलिंग्स रिकॉग्नाइज कशा होत आहेत आणि त्याचं राईट इव्हॅल्युएशन दोघांकडनंही होणं गरजेचं आहे मग त्या कुठल्याही फिलिंग्स असू दे त्या रिलेशनशिप मध्ये कुठल्या फिलिंग्स गरजेच्या आहेत ते तुम्ही इझिली रिकॉग्नाइज किंवा आयडेंटिफाय करू शकता आणि त्याचं राईट इव्हॅल्युएशन गरजेचं आहे करणं दोघांकडूनही त्या रिलेशनशिप मध्ये जर तुम्ही दोघांकडून ते राईट इव्हॅल्युएशन केलं की तुम्ही त्या रिलेशनशिप मध्ये काय आहे तुम्हाला नक्कीच त्या रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे मग आपण बघितलेले आहेत की 9 व्हॅल्यूज आहेत रिलेशनशिप मध्ये आणि त्या व्हॅल्यूज म्हणजे कुठल्या कुठल्या आहेत तर पहिली आपण बघितलं होतं ट्रस्ट म्हणजे काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रस्ट विश्वास एनीवन विश्वास आवाज बोला विश्वास ट्रस्ट म्हणजे काय विश्वास मग ते जे आपण मागच्या मला वाटतं काल का परवाच्या लेक्चरला आपण ट्रस्ट हे पूर्ण बघितलेलं आहे ट्रस्ट म्हणजे डेफिनेशन काय आहे मग त्या ट्रस्ट जेव्हा आपण एक्सप्लेन करतो आहोत डेफिनेशन त्यामध्ये 2 पॉइंट डेफिनेशन आपण बघितलेलं आहे आणि ट्रस्ट जेव्हा आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं बघितलं तर आपण 2 पॉइंट्स बघितलेले आहेत ट्रस्टमध्ये आणि त्याच्या रिलेटेड 4 क्वेश्चन्स पण बघितले होते कॉम्पिटन्स म्हणजे काय आहे आणि इंटेन्शन हेतू आणि क्षमता यामध्ये आपल्याला फरक बघायचा होता आणि त्यामध्ये आपण त्या ट्रस्ट जेव्हा ती स्लाइड घेतली होती त्यामध्ये आपण ती एक्सप्लेन केलेली आहे ओके आणि त्यामध्ये जर इंटेन्शन्स तुमचे काय म्हणतात जर तुमचा ट्रस्ट इंटेन्शन वरती ट्रस्ट असेल तर नक्कीच काय आहे इंटेन्शन वरती ट्रस्ट असणं गरजेचं आहे म्हणजेच त्या रिलेशनशिप मध्ये कुणाची भावना असणार आहे विश्वासाची भावना असणार आहे तुमचे म्हणजे तुम्हाला मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं की तुमच्या समोरच्या व्यक्तीमध्ये जर तुम्हाला कॉम्पिटन्स नसतील आणि त्याला जर हेल्प करण्याची त्याच्याकडे इंटेन्शन्स आहेत चांगले त्याला तुम्ही म्हणजे त्याला वाटतं आहे की तुम्हाला त्यांनी हेल्प करणार आहे तुम्हाला असं त्याचा हेतू आहे इंटेन्शन आहे खरं त्याच्याकडे तेवढी कॉम्पिटन्स नाहीये त्याला मदत करण्याची क्षमता नाहीये मग तुम्ही काय म्हणता आहात की त्याचे हेतू चांगले नाहीयेत मग तसं न करता तुम्ही त्याच्या काय आहे कॉम्पिटन्स कडे तुम्ही काय करा कसे तुम्ही वाढवू शकता त्याचा कॉम्पिटन्स हे बघण्याची गरज आहे जर तसं तुम्ही केलं तर तुमच्यात नक्कीच कुठली भावना येणार आहे ऑपोजिशनची न भावना येता तुम्ही त्याच्या विश्वास दाखवलेला आहे कशावर इंटेन्शन वरती ओके आणि त्यामुळे whenever there is a trust on intentions of other that time in that relationship कशाची भावना असणार आहे विश्वासाची भावना असणार आहे मग हे आपण सगळं बघितलं होतं ट्रस्ट म्हणजे नक्की काय आहे क्वेश्चन्स पण बघितले होते दुसरा जो पॉइंट आहे 9 व्हॅल्यूज मध्ये फिलिंग्स इन रिलेशनशिप मध्ये तो आहे रिस्पेक्ट म्हणजे काय आहे दॅट इज अ राईट इव्हॅल्युएशन रिस्पेक्ट इज नथिंग बट इट इज अ राईट इव्हॅल्युएशन So out of the 9 feeling in relationship, we try to understand the feeling of trust. With trust on intention, म्हणजे विश्वास जर तुम्ही दुसऱ्यांच्या हेतूवर ठेवला तर त्या रिलेशनशिप काय होणार आहे स्टार्ट होणार आहे ओके we will now explore the feeling of what respect so what is respect
सो व्हॉट इज रिस्पेक्ट? लेट अस सी. व्हेन डू वी फील रिस्पेक्टेड? आपण स्वतः ऐकान रिस्पेक्टेड कधी ऐकाने फील होतो आहे, किंवा हाऊ डू आय रिस्पेक्ट अदर? मी दुसऱ्यांना रिस्पेक्ट कसं देते आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो फिलिंग ऑफ रिस्पेक्ट कधी येणार आहे त्या रिलेशनशिप मध्ये? जर रिस्पेक्ट इज नथिंग बट राईट इव्हॅल्युएशन. रिस्पेक्ट इज नथिंग बट तुम्ही राईट इव्हॅल्युएट केलं दुसऱ्याला, तर काय आहे त्या तुमच्या रिलेशनशिप मध्ये काय असणार आहे? रिस्पेक्ट असणार आहे. रिस्पेक्ट असणार आहे. सो वेन वी आर राईट इव्हॅल्युएटेड, जर आपण राईट इव्हॅल्युएटेड झालेलं आहे, जसं मी आहे तसं मी इव्हॅल्युएशन माझं झालेलं आहे, तर माझं काय आहे? मी रिस्पेक्टेड फील करतो आहे. मी रिस्पेक्टेड फील करते आहे. ओके, म्हणजे जसं मी आहे ऍज आय एम, आणि तसं तुम्ही माझं राईट इव्हॅल्युएशन केलेलं आहे, देन आय फील व्हॉट? रिस्पेक्टेड. जसं मी आहे तसं तुम्ही इव्हॅल्युएशन केलं तर मला काय येणार आहे? मला रिस्पेक्ट असणार आहे, किंवा आय फील रिस्पेक्टेड. सो वेन वी आर नॉट राईटली इव्हॅल्युएटेड वी फील व्हॉट? डिसरिस्पेक्टेड. आणि जर आपण राईटली इव्हॅल्युएशन आपल्या बाबतीत झालं नाहीये, तर आपण काय आहे? डिसरिस्पेक्टेड फिलिंग करतो आहे. ओके, समजा आता एक एक्झाम्पल समजा मी घेतलेलं आहे की तुमचा एक रिलेटिव्ह असेल आणि तुम्हाला त्याला कोणतरी सांगता आहे की त्याच्याकडे चांगल्या क्वालिटीज आहे, तो हेल्पफुल आहे, इंटेलिजंट आहे, असं तुम्हाला तो सांगतो आहे तिसरा पर्सन. आणि मग त्याचं तुम्ही काय करता आहात? तुम्ही त्याच्याशी मैत्री करता आहात, आणि मैत्री करता करता तुम्ही काय करता की बाबा म्हणजे तो कसा आहे हे तुम्ही इव्हॅल्युएशन करता आहात. नक्की तो इंटेलिजंट आहे का? तुम्ही त्याच्याबरोबर बोलता, किंवा काय काय त्याचे आपले प्रॉब्लेम्स असतील ते शेअर करतायत, आणि तो इंटेलिजंट आहे का ते बघण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा तुमची मैत्री वाढते तेव्हा तुम्हाला लक्षात येत आहे की तो इंटेलिजंट पण आहे, हेल्पफुल पण आहे. म्हणजे त्याचं काय केलेलं आहे? तुम्ही राईट इव्हॅल्युएशन केलेलं आहे. जेव्हा तुम्ही त्याचं राईट इव्हॅल्युएशन करता आहात, म्हणजेच काय झालेलं आहे? तुमच्या दोघांमध्ये काय झालेलं आहे? रिस्पेक्टची भावना झालेली आहे, किंवा तुम्ही त्याला रिस्पेक्ट देता आहात. ओके, तुम्ही त्याला काय करता आहात? रिस्पेक्ट देतात, कारण की तुम्ही राईट इव्हॅल्युएशन केलेलं आहे. जसा तो आहे तसा त्याचं राईट इव्हॅल्युएशन केलेलं आहे, आणि त्यामुळे त्याला काय होणार आहे? तुमच्याकडनं रिस्पेक्ट मिळणार आहे. बट तसंच समजा आता काय झालेलं आहे? राईट इव्हॅल्युएशन तुम्ही स्वतःहून त्याचं राईट इव्हॅल्युएशन केलेलं आहे, आणि त्यामुळे त्याला भावना काय आहे? रिस्पेक्टची भावना आलेली आहे. मग आता काय होत आहे? तुमचा मित्र, तुमचे शेजारचे सांगता आहेत की तो इंटेलिजंट आहे किंवा हेल्पफुल आहे. ओके, खरं तुम्ही तसंही काय म्हणू शकता की त्याचं तुम्ही इव्हॅल्युएशनच केलं नाही. इव्हॅल्युएशन न करता तुम्ही त्याला काय करता आहात? यू आर टेलिंग दॅट ही इज नॉट गुड पर्सन. तुम्ही त्याचं राईट इव्हॅल्युएशन करतच नाही. ही इज नॉट अ गुड पर्सन, ही इज नॉट हेल्पफुल, ही इज नॉट इंटेलिजंट, असं तुम्ही त्याचं तुम्ही स्वतःहून पर्सनली तिथं हे करून तुम्ही म्हणून त्याच्याशी बोलून तुम्ही त्याचे हेल्प घेऊन, किंवा जे काय प्रॉब्लेम्स आहेत तुमचे ते तुम्ही तो कसा सोडवतो आहे, किंवा तो कसा हेल्पफुल आहे तुम्हाला, हे न करता तुम्ही फक्त म्हणता आहात की ही इज नॉट ही इज नॉट अ राईट पर्सन, ही इज नॉट हेल्पफुल. दॅट इज नथिंग बट वेन वी आर नॉट, म्हणजे तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन नीट पद्धतीनं केलं नाहीये, म्हणून तो काय आहे? दॅट इज नथिंग बट त्यावेळेस रिस्पेक्टेडची भावना नसणार आहे, रिस्पेक्टची भावना नसणार आहे. इट इज नथिंग बट इट इज विच फिलिंग? दॅट इज नथिंग बट डिसरिस्पेक्टेड फिलिंग विल बी देअर. It is nothing but it is disrespected feeling. So respect is nothing but when तुम्ही right evaluation केलं तर काय झालेलं आहे? ती रिस्पेक्टची भावना असणार आहे. But when we are not right evaluated what actually the person is, that time we feel what? Disrespected. किंवा ते डिसरिस्पेक्टची भावना त्यामध्ये त्या रिलेशनशिप मध्ये काय असणार आहे? मिळणार आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही त्याला राईट इव्हॅल्युएशन करत नाहीये तेव्हा तो कसा आहे न बघता तुमच्या बाकीचे कोण सांगतायत त्याप्रमाणे तुम्ही त्याला काय करता आहात की बाकीचे सांगतायत की तो बेकार आहे किंवा चांगला नाहीये, आणि तुम्ही त्याचं काही हे करून न करता, राईट इव्हॅल्युएशन न करता तुम्ही डायरेक्टली म्हणता तसा आहे तो. दॅट इज मग त्यावेळेस त्या रिलेशनशिप मध्ये कुठली भावना असणार आहे? डिसरिस्पेक्टची भावना असणार आहे. तुम्ही त्याला कसं तसं ऐकायला हे करणार आहात, डिसरिस्पेक्टनीच तुम्ही त्यालाशी बोलणार आहात. So that is a feeling of what? Respect. That is when you are right evaluated, the feeling of respect is there, and we are not right evaluated, that feeling will be what? Disrespected. So disrespect take place in 3 ways. Disrespect take place in what? 3 ways. आता respect तर काय आलेला आहे? That is what you can say सम्मान. रिस्पेक्टलाच मराठीमध्ये काय म्हणतात?
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आदर देणे, सन्मान देणे. ओके. म्हणजे मान देणे म्हणजेच काय आहे, म्हणू शकता तुम्ही की तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे त्याचं आकलन करता आहात आणि आकलन करून तुम्ही त्याला काय करता आहात, दॅट इज तुमच्या रिलेशनशिप मध्ये तो काय आहे, तुम्ही त्याला मान देता आहात. म्हणून तुम्ही म्हणता आहात सन्मान. डिसरिस्पेक्ट म्हणजेच काय आहे, व्हॉट यू कॅन से, डिसरिस्पेक्ट कॅन टेक प्लेस इन 3 ways. म्हणजे जेव्हा तुम्ही राईट इव्हॅल्युएशन करत नाही त्यावेळेस त्या रिलेशनशिप मध्ये फिलिंग कुठली येते आहे, डिसरिस्पेक्टची फिलिंग येणार आहे. मग डिसरिस्पेक्ट हे 3 प्रकारे होऊ शकत आहे. मग डिसरिस्पेक्टच्या 3 प्रकार कुठले कुठले आहेत हे तुम्हाला एमसीक्यू ला विचारू शकतात. डिसरिस्पेक्ट टेक प्लेस इन 3 way. What are the 3 way? So first way is nothing but over evaluation. First is nothing but over evaluation. That is evaluating for more than what it is. Evaluating for more than what it is. Second is nothing but under evaluation. Evaluating for less than what it is. Okay. आणि थर्ड म्हणजे काय, otherwise evaluation. Evaluating for other than what it is. आता या 3 एक्झाम्पल ओव्हर इव्हॅल्युएशन. ओव्हर इव्हॅल्युएशन आपण कधी करतो आहे, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये भरपूर केसेस मध्ये आहे काय ओव्हर इव्हॅल्युएशनचे काय म्हणतात घडलेलं पण आहे. तसं आपल्या आयुष्यात सीन घडलेले आहेत ओव्हर इव्हॅल्युएशनचे. मीन्स इव्हॅल्युएशन फॉर मोर दॅन व्हॉट इट इज. म्हणजे एक एक्झाम्पल सांगू शकता का की आपण इव्हॅल्युएशन त्या व्यक्तीला तो तसा आहे खरं त्याच्यापेक्षा त्याला जास्त ऐकाने आपण काय केलेलं आहे, रिस्पेक्ट दिलेला आहे. मग दॅट इज नथिंग बट व्हॉट इट इज ओव्हर इव्हॅल्युएशन. मग त्याचं एक एक्झाम्पल तुम्ही कोणी सांगू शकाल का, व्हॉट इज ओव्हर इव्हॅल्युएशन एक्झाम्पल? Can anyone tell me what is over evaluation? Evaluating for more than what it is. एखाद्याला जेवढा आहे तेवढा न करता त्याला खूप हे करायचं, तू खूपच चांगला आहेस, असं तुमच्या बाबतीत घडलेलं आहे का? किंवा तुम्हाला एक आठवतोय का किस्सा? तुम्ही कोणी इलॅबोरेट करू शकाल का? ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणजे काय? ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे तुम्ही एक्झाम्पल सांगू शकाल का? एक्झाम्पल कोणीही सांगू शकाल का? काय सांगू शकाल तुम्ही ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणजे? आपण कुणाला तरी ओव्हर इव्हॅल्युएट करतो आहे, असं एक एक्झाम्पल तुम्ही घेतलं केलेलं आहे का कुणाला ओव्हर इव्हॅल्युएशन? असं मजेत आपण काय काय म्हणतो आणि आपण ओव्हर इव्हॅल्युएट करतो आपल्या फ्रेंडना किंवा आपल्या छोट्या भावाला. मग त्यावेळेस त्या ह्याच्यामध्ये आपण ओव्हर इव्हॅल्युएशन करतो आहे म्हणजे त्या ह्याच्यामध्ये काय होत आहे, ती फिलिंग असते आहे कशाची, डिसरिस्पेक्टची फिलिंग असते, लक्षात घ्या. मग ते ओव्हर इव्हॅल्युएशनचा एक किस्सा तुम्ही सांगू शकाल का? कसं करता आहात तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना, किंवा भरपूर इन्सिडेंट्स आहेत लाईफ मध्ये आतापर्यंत झालेले, मग तुम्ही तिथं ओव्हर इव्हॅल्युएशन हा कसं मांडू शकता? इव्हॅल्युएटिंग फॉर मोर दॅन व्हॉट इट इज. जेवढा आहे तेवढा आपण आहेच, ठीक आहे का, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला नेऊन ठेवणे, मग दॅट इज नथिंग बट ओव्हर इव्हॅल्युएशन. एक्झाम्पल तुम्ही सांगू शकाल का फ्रॉम बॉईज साइड? फ्रॉम गर्ल्स? मॅडम, एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला जी गोष्ट हवी त्या गोष्टीने जर आपल्याला तसं नाही दिलं तर आपण डिसरिस्पेक्ट होऊ शकतो. तिथं खरं ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणजे तुम्ही ओव्हर इव्हॅल्युएट करता आहात का त्याला? येस मॅम, की एखाद्या म्हणजे आपल्याला एक गोष्ट आपण काहीतरी केले की आपण समजा की एखादी ड्रॉइंग वगैरे काढली किंवा एखादं काहीतरी केले असं, पण आपल्याला हवी होती की ह्यांनी जास्त माझं कौतुक करायला पाहिजे, पण आपल्यानुसार जर आपल्याला नाही मिळालं तर आपल्याला दुःख होते किंवा आपण डिसरिस्पेक्ट झाल्याची भावना आपल्यामध्ये होती. मग ते कधी होतं ओव्हर इव्हॅल्युएशन का अंडर इव्हॅल्युएशनला? म्हणजे आपल्याला वाटतं आहे
की आपल्याला कौतुक व्हावं, खरं तसं नाही होत. म्हणजेच काय होतंय तिथं, ओव्हर का अंडर होते? सॉरी मॅम, अंडर होते. हा, अंडर इव्हॅल्युएशन होते, लक्षात घ्या. आता लक्षात आला का फरक ओव्हर आणि अंडर मध्ये? ओव्हर Yes. इव्हॅल्युएशन, मग त्या आता मला सांगा ओव्हर इव्हॅल्युएशनचा एक्झाम्पल काय म्हणू शकता तुम्ही? मॅम, ज्यावेळेस एखादी आपण आपल्याकडनं चूक होते आणि आपल्याला वाटते की हा हे एवढा म्हणजे इथपर्यंत आपल्याला रागवतील, याच्यावरती रागवणार नाहीत. म्हणजे पॅरेंट्स, समजा आपण एखादी चूक केली आणि आपल्याला माहिती की आपल्याला पॅरेंट्स जास्तीत जास्त रागवतील आणि चुकून त्यांनी मारलंच, तर त्यावेळेस जी डिसरिस्पेक्टफुलची थोडीफार भावना येऊ शकते. ओव्हर इव्हॅल्युएशन, आता एक एक्झाम्पल म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पाहिला का नाही असं UHVचा, म्हणजे UHV मी पण आहे का नाही सेकंड टाइम शिकवते, फर्स्ट टाइम नाही, फर्स्ट टाइम मी मागच्या वर्षी शिकवला होता. मग ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणजे एक व्हिडिओ बघताना मग काय मिळालं होतं त्यांनी की समजा आता एक एक्झाम्पल सांगते आहे की नवीन लग्न झालेले असतात नवरा बायको, मग त्यावेळेस त्या ड्युरिंग काय होतं माहितीये का की काहीतरी त्यांनी बायकोने समजा थोडंफार तरी काहीतरी चांगला पदार्थ केला, तर तो नवरा काय म्हणणार, समजा म्हणू शकतो आपण की तू खूप चांगला पदार्थ केलेला आहेस, जगात मी अजूनपर्यंत कधी असा पदार्थ खाल्लाच नाही. असा आहे का नक्की की त्यांनी खाल्ला नसेल? खरं बाबा नवीन लग्न झालेलं आहे की ते फक्त काय करतोय तो की चांगला पदार्थ आहे, खरं ते खूपच मोरनी सांगायचं, ओव्हर इव्हॅल्युएशन करायचं त्याच्या बाबतीत. ओके, दॅट इज नथिंग बट वन इन्सिडेंट. मग तिथे डिसरिस्पेक्टची भावना असं म्हणू शकत नाही की तिथे डिसरिस्पेक्टची भावना, फक्त ओव्हर इव्हॅल्युएशन होत आहे की बायकोला पण माहिती आहे की हा खूपच जास्त आपली प्रशंसा करतो आहे, खूपच जास्त आपली प्रशंसा करतो आहे. मग तिथे जी भावना येते आहे दॅट इज माहित असते, खरं तिला लक्षात येतं की ऐकाने हे खूपच ओव्हर प्रशंसा होते, दॅट इज नथिंग बट त्याला वाटतंय की तिथं तो काय करतो आहे, दॅट इज द फिलिंग ऑफ व्हॉट, दॅट इज डिसरिस्पेक्ट और किंवा ओव्हर इव्हॅल्युएशनची ती फिलिंग आहे. ओव्हर इव्हॅल्युएशन आपण म्हणजे आपण जेवढं केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काय होत आहे, बाकीच्या इव्हॅल्युएट करता आहेत, बाकी जण इव्हॅल्युएट करतायत, दॅट इज नथिंग बट इट इज द ओव्हर इव्हॅल्युएशन. मॅम, हा बोला. मराठीत एक वाक्यप्रचार आहे, हरभरा झाडावर चढवणे. हा, बरोबर. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ ओव्हर इव्हॅल्युएशन. म्हणजे कुणालाही असं हरभऱ्याच्या झाडावर चढवलं, त्याला माहित असते बरं का की काय होतंय की आपण तेवढ्या लायकीचं नाहीये, बाकीचे आपल्याला ओव्हर इव्हॅल्युएट करतायत. म्हणजे ती एक त्याला त्यावेळेस काय वाटते, डिसरिस्पेक्टच मिळतोय, लक्षात घ्या की आपण एवढं काम केलं नाहीये, खरं तर आपल्याला ते ओव्हर इव्हॅल्युएट करतात. त्यावेळेस ती भावना असते ती ओव्हर इव्हॅल्युएशनची, आणि ती ज्यावेळेस त्याच्या मनात कुठली भावना असते ती डिसरिस्पेक्टची. त्या मनाने ते डिसरिस्पेक्ट आहे कुठल्या केसमध्ये, ओव्हर इव्हॅल्युएशनच्या केसमध्ये. आता सेकंड काय आहे, अंडर इव्हॅल्युएशन. अंडर इव्हॅल्युएशन मध्ये काय सांगू शकाल? आता अगोदर एक एक्झाम्पल सांगितलेले एका स्टुडंटनी, गर्ल स्टुडंटनी, अंडर इव्हॅल्युएशन तिला कळालेलं आहे. दुसरा अजून एक्झाम्पल सांगू शकाल का? Under evaluation, evaluating for less than what it is. लक्षात येते का अंडर इव्हॅल्युएशन? काय सांगू शकाल? पहिल्या ओव्हर इव्हॅल्युएशन मध्ये त्याला एकदम भारी फ्रेश सांगितलेली आहे स्टुडंटनी, हरभऱ्याच्या झाडावर चढवणे. ते मला खूपच असं वेगळंच हे झालं, मला ते आठवत नव्हतं, तर खूप छान सांगितलं. आता ते मी लक्षात ठेवीन दरवेळेस हाच पॉइंट सांगते, ते बरोबर लक्षात येईल सगळ्यांच्या. अंडर इव्हॅल्युएशन, आता त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्याकडनं तुमच्या स्टुडंटकडनं असे वेगवेगळे व्ह्यूज आले का नाही, खूप छान वाटतं. मग अंडर इव्हॅल्युएशन म्हणजे काय म्हणू शकता? मीन्स मॅम, आपण एखाद्यावर जेलस वगैरे झालं तर आपण त्याला कमी लेखतो, म्हणजे आहे त्याच्यापेक्षा पण. हा, ते पण आहे. अजून दुसऱ्या बाबतीत आपण काय वेळेस आपल्या मित्रांना मैत्रिणींना म्हणतो आहे की इव्हॅल्युएटिंग फॉर लेस दॅन व्हॉट इट इज, म्हणजे किंवा छोट्या भावाला असं काहीतरी, किंवा माझ्या छोट्या मुलाला पण असं काय वेळेस म्हणत असते, हे तुला काही जमणारच नाही, तू काय करणार आहेस का ते काम, असं. मग दॅट इज वी आर अंडर इव्हॅल्युएटिंग हिम. व्हॉट इज वी आर गोइंग टू डू, अंडर इव्हॅल्युएटिंग. असं काय वेळेस अभ्यास दिलेला असतो आणि तो काय अभ्यास करत नाही, मग आता मी चिडून काय म्हणत असते, तू असंच आहेस, तुला काहीच जमत नाही, नुसतं ढ आहेस,
दॅट इज वी आर व्हॉट अंडर इव्हॅल्युएटिंग दॅट पर्सन. लक्षात आलं का? त्यावेळेस त्या माझ्या मुलाला माझ्याबद्दल काय असणार आहे, ही आईसारखी आपल्याला ओरडतच असते. दॅट इज त्याच्यामध्ये एक फिलिंग असणार आहे डिसरिस्पेक्टची. ही मला सारखं अंडर इव्हॅल्युएटच करते. मी काही केलं तर मला ती अंडर इव्हॅल्युएटच करते. दॅट इज नथिंग बट व्हॉट अंडर इव्हॅल्युएशन. आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये मनाबद्दल माझ्याबद्दल काय भावना असणार आहे, डिसरिस्पेक्टची. त्या सिच्युएशन मध्ये डिसरिस्पेक्टची भावना येते. लक्षात आलेले आहे का? हो का नाही? येस मॅम. ओके. आता अदरवाईज इव्हॅल्युएशन. अदरवाईज इव्हॅल्युएशन म्हणजेच काय? इव्हॅल्युएटिंग फॉर अदर देन व्हॉट इट इज. ओके. मग एक समजा एक माणूस आहे, त्यांनी खूप काबाड कष्ट करून किंवा म्हणू शकता आहे की तो त्या पोझिशन पर्यंत पोहोचलेला आहे. लक्षात घ्या, पोझिशन पर्यंत चांगल्या पदावर पोहोचलेला आहे, सगळ्यांना पण माहिती आहे. खरं आपण इव्हॅल्युएशन करताना कोणतरी किंवा बाकी कोणतरी एक जण इव्हॅल्युएशन करत आहे, खरं ते कसं करत आहे की त्यांनी काळा पैसा किंवा बाकीचे जे मार्ग आहेत उंच पदावर पोहोचण्यासाठी, ते मार्ग निवडून त्यांनी त्या टॉप पोझिशन अचीव केलेली आहे. म्हणजे आपण काय करतोय, कुठल्या म्हणतो आहे, अदरवाईज इव्हॅल्युएशन करतो आहे. खरं त्यांनी इव्हॅल्युएशन त्यांनी कसं केलेलं आहे, त्यांनी स्ट्रगल करून ती पोझिशन अचीव केलेली आहे. खरं बाकीचे कसे म्हणतायत त्याला की त्यांनी काळा पैसा किंवा बाकीचे जे वाईट मार्ग आहेत ते निवडून त्यांनी त्या उच्च पद अचीव केलेले आहे. मग त्यावेळेस आपण काय करतो आहे, अदरवाईज इव्हॅल्युएशन होत आहे तिथं. इव्हॅल्युएटिंग फॉर अदर दॅन व्हॉट इट इज. आलं लक्षात हे? येस मॅम. ओके. सो दिस थ्री सिच्युएशन मध्ये, ओव्हर इव्हॅल्युएशन, अंडर इव्हॅल्युएशन अँड अदरवाईज इव्हॅल्युएशन मध्ये व्हॉट इज द फिलिंग ऑफ डिसरिस्पेक्ट इज देअर. ओके. डिसरिस्पेक्टची फिलिंग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ओव्हर इव्हॅल्युएशन करा एखाद्याला किंवा अंडर इव्हॅल्युएशन करा किंवा अदरवाईज इव्हॅल्युएशन करा, त्यावेळेस त्या रिलेशनशिप मध्ये डिसरिस्पेक्टची भावना येणार आहे. लक्षात घ्या. ओके. मग हे 3 लक्षात यायला पाहिजे. हे तुम्हाला एमसीक्यू ला विचारतील. ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणजे नक्की काय आहे, अंडर इव्हॅल्युएशन म्हणजे नक्की काय आहे, आणि अदरवाईज इव्हॅल्युएशन त्याचा अर्थ तुम्हाला माहित असायला पाहिजे. इव्हॅल्युएटिंग फॉर मोर म्हणजे ओव्हर देन व्हॉट इट इज, लेस व्हॉट इज अंडर, आणि इव्हॅल्युएटिंग फॉर अदर देन व्हॉट इट इज, दॅट इज अदरवाईज इव्हॅल्युएशन. हे 3 वेज आहेत ज्यांनी तुम्हाला त्या रिलेशनशिप मध्ये डिसरिस्पेक्टची भावना येणार आहे. Okay, so if we look at our day-to-day behavior, we generally tend to do one of these 3. आणि आपल्या रोजच्या बिहेवियर मध्ये आपण या 3 पैकी नेहमी करतच असतो. ओव्हर इव्हॅल्युएशन कुणाला तर करतच असतो. ओव्हर इव्हॅल्युएशन, अंडर इव्हॅल्युएशन और अदरवाईज इव्हॅल्युएशन. If any of these 3 take place, the other person feel what? Uncomfortable and disrespected. आपण आपल्या दररोजच्या सिच्युएशन मध्ये किंवा लाईफ जगत असताना आपण हे नेहमी करतच असतो, अंडर इव्हॅल्युएशन, ओव्हर इव्हॅल्युएशन आणि अदरवाईज इव्हॅल्युएशन. आणि त्यावेळेस त्या बाकी दुसरा जो पर्सन आहे तो काय आहे, अनकम्फर्टेबल किंवा डिसरिस्पेक्टेड हे फिलिंग करतो आहे. ओके. Now, what is the minimum content of respect? So, what will be the minimum? Right evaluation तर आहे, खरं minimum content of respect. रिस्पेक्ट आपल्याला जर अजून सांगायचं म्हटलं तर त्याचं मिनिमम कंटेंट काय आहे की जो दुसरा व्यक्ती आहे तो माझ्यासारखाच आहे. दुसरा व्यक्ती जो आहे तो माझ्यासारखाच आहे. जर आहे तर आमच्या दोघांमध्ये रिलेशनशिप कसा असणार आहे, दोघांमध्ये भावना रिस्पेक्टची असणार आहे. द अदर इज सिमिलर टू मी, दॅट इज अ मिनिमम कंटेंट ऑफ सेल्फ. ओके. सो वेन वी इव्हॅल्युएट द ह्युमन बिंग ऑन द बेसिस ऑफ सेल्फच्या बाबतीत जर आपण राईट इव्हॅल्युएशन केलं तर वी आर एबल टू सी दॅट आवर पर्पज इज सेम. मग तर अदर इज सिमिलर टू मी असे हे मिनिमम कंटेंट आहे रिस्पेक्ट. म्हणजे अदर इज सिमिलर कुठल्या बाबतीत ते आपल्याला बघायचं आहे. अदर इज सिमिलर टू मी, खरं सिमिलर कुठल्या बाबतीत तर आवर पर्पज इज सेम. मग अदर किंवा मी, आमच्या दोघांमधलं पर्पज हे सेम आहे. मग पर्पज म्हणजे काय, ऍज आय हॅव द नॅचरल एक्सेप्टन्स टू लिव्ह विथ कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. म्हणजे माझं जे काय आहे की मला नेहमी वाटतं आहे की मी कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटीनी जगावं. तसंच त्याला वाटतं आहे का, त्याचं पर्पज पण तेच आहे का? माय पर्पज इज दॅट
आय एम लिव्हिंग इन लाईफ. मी माझं जीवन जगत असताना माझं पर्पज काय आहे की माझं जीवन जगत असताना मला कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी माझ्या जीवनामध्ये पाहिजे आहे. मग त्याचं पण तेच पर्पज आहे का? ओके, सो इफ इट इज द सेम पर्पज देन you can say the other is similar to me. This is the first point. Okay, the second point, purpose same असायला पाहिजे. second, our program is same. प्रोग्राम म्हणजेच काय आहे? as my program is to achieve continuous happiness and prosperity, is to understand the harmony and live in harmony at all level of my beings. म्हणजे मला जर माझ्या जीवनामध्ये कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी पाहिजे असेल तर मी काय समजून घ्यायला पाहिजे? सुसंवाद समजून घ्यायला पाहिजे आहे. आणि त्याप्रमाणे जीवन जगत असताना चारही लेवलशी सुसंवाद कशा प्रकारे चांगल्या प्रकारे साधता येईल, साधून मी माझ्या आयुष्यात कसं हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी कायमस्वरूपी आणणार आहे, हे माझे प्रोग्राम्स आहेत. त्यासाठी मी वेगवेगळे मेथड्स, जे काही टेक्निक्स आहेत ते वापरणार आहे. माझ्यामध्ये चांगला सुसंवाद सेल्फ मध्ये घडवण्यासाठी आणि चारही लेवल मध्ये सुसंवाद चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी मी कुठले कुठले मेथड्स, कुठले कुठले प्रोग्राम्स आणि तेच मेथड हे बाकी दुसऱ्यासाठी पण सेम असणं गरजेचं आहे. बिकॉज तिथं फाउना कुठली आहे? रिस्पेक्ट. आणि रिस्पेक्ट तिथं काय म्हटलेलं आहे? द अदर इज सिमिलर टू मी. मग सिमिलर कुठल्या रिस्पेक्टनी? तर जे प्रोग्राम्स पण माझ्यासारखेच असायला पाहिजे. म्हणजे मी जे प्रोग्राम्स किंवा मेथड यूज करते आहे माझ्या आयुष्यात कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी अचीव्ह करण्यासाठी, सुसंवाद चांगला घडवण्यासाठी चारही लेवलला, ते जे पण तेच प्रोग्राम असायला पाहिजे आहेत. मग आपण म्हणू शकतोय द अदर इज सिमिलर टू मी. पर्पज सेम असायला पाहिजे, प्रोग्राम सेम असायला पाहिजे आणि थर्ड काय आहे? पोटेन्शियल सेम असणं गरजेचं आहे. ओके, as I am endowed with natural acceptance and the activity of desire, thought and expectations are going on continuously in me, it is same with the other. जेव्हा माझं जीवन मी जगत असतो आहे, माझ्या मनामध्ये नेहमी ऍक्टिव्हिटीज चालू असतात. कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज? माझ्या डिझायर्स, थॉट, एक्सपेक्टेशन्स हे कंटिन्युअसली रॅन्डमली माझ्या मनामध्ये असतात. आणि तसेच ऍक्टिव्हिटीज दुसऱ्यांच्या मनामध्ये पण चालू आहेत का? जर चालू असतील देन अदर इज सिमिलर टू मी. मग जर अदर इज सिमिलर टू मी असेल कुठल्या बाबतीत? पर्पजच्या बाबतीत, प्रोग्रामच्या बाबतीत आणि पोटेन्शियलच्या बाबतीत. हे तिन्ही जर टर्म्स काय म्हणू शकतात बाकीच्यांचे पण माझ्यासारखेच आहेत, तर त्या रिलेशनशिप मध्ये काय आहेत? रिस्पेक्टची भावना असणार आहे. हे मिनिमम कंटेंट आहे. त्या रिलेशनशिप मध्ये जर रिस्पेक्टची भावना असेल, द अदर इज सिमिलर टू मी इन रिस्पेक्ट ऑफ व्हॉट? द पर्पज शुड बी सेम, द प्रोग्राम शुड बी सेम अँड द पोटेन्शियल शुड बी सेम. देन द फीलिंग ऑफ रिस्पेक्ट विल बी देअर. लक्षात आलेलं आहे का? Here also the MCQ is asked. See, the other is similar to me in what respect? Program, purpose, potential, or the fourth, all of the above. So what will be your answer? The other is similar to me in what respect? The purpose, program, and potential. And D option, all of the above. What will be your answer? D, all of the above. ऑल ऑफ द अबव. जर तुम्हाला रिस्पेक्ट त्या रिलेशनशिप मध्ये पाहिजे असेल आणि जर पाहिजे असेल तर मिनिमम कंटेंट काय आहे? द अदर इज सिमिलर टू मी. मग अदर इज सिमिलर टू मी म्हणजे काय? दुसरा माझ्यासारखाच असणं गरजेचं आहे. जर रिस्पेक्ट भावना पाहिजे असेल तर दोघांकडून, तर काय आहे ते? सिमिलर म्हणजेच काय? त्याचे पर्पज सेम असायला पाहिजे माझ्यासारखेच, त्याचे प्रोग्राम सेम असायला पाहिजे आहेत आणि त्याची पोटेन्शियल पण माझ्यासारखेच असायला पाहिजे, क्षमता. मग माझ्यासारखा तो आहे आणि मग आमच्या दोघांमध्ये रिस्पेक्टची भावना ही असणारच आहे. आले लक्षात? Yes, ma'am. ओके विथ दिस. Thus we can see that the other is similar to me. This is the minimum content of respect for a human being. But now we have seen what is the minimum content. But now disrespect arises out of what? Differentiation, leading to what? Discrimination. डिफरन्सिएशन आपण भेदभाव करतो आहे आणि भेदभाव केलं की तिथे डिसरिस्पेक्ट पण मिळतो आहे, लक्षात घ्या. मग in general what we are doing in the name of respect today is differentiating and discriminating.
डिफरन्शिएटिंग आणि डिस्क्रिमिनेटिंग भेदभाव करतो आहे. मग भेदभाव कशाच्या बाबतीत करतो आहे ते आपण बघूया आहे. 1 मिनिट. Okay. So in general, what we are doing in the name of respect today is what? Differentiating आणि discriminating. Disrespect तिथं असायला पाहिजे बरं का. मग disrespect arise out of what? Differentiation leading to discrimination. म्हणजे आपण फरक करतो आहे कुणाच्या बाबतीत आणि त्यावेळेस आपण भेदभाव पण तिथं करत आहोत. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव आहेत आणि डिफरन्सिएशन म्हणजेच काय आहे? फरक करणे, एकमेकांबद्दल फरक दाखवणे. फर्स्ट सेट ऑफ डिफरन्सिएशन. आता कुठले डिफरन्सिएशन आहे? भेदभाव जे आपण करतो आहे किंवा फरक आपण करतो कुठल्या कुठल्या बाबतीत करतो आहे? बेसिस ऑफ बॉडी. ओके. ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? एज. म्हणजे एज म्हणजे काय? लहान असेल तर आपण तिथं डिफरन्सिएशन करतो आहे, याला काही जमणारच नाही असं, म्हणजे लहानांकडनं पण काहीतरी शिकायला मिळतं आहे, ते पण आपल्याला बघायला पाहिजे आहे. ओके. मग ह्याला काही जमतच नाही तिथं मग डिसरिस्पेक्टची भावना येते. जेंडर, मेल अँड फिमेल. ओके. ते तर आता तुम्हाला माहिती आहे. आपण आता जर बघितलं की फिमेलला जास्त हे करून देत नाही काय काय एरियामध्ये किंवा काय म्हणू शकतो देशामध्ये. मग तिथं काय डिफरन्सिएशनची भेदभावची भावना असते आहे मेल आणि फिमेल मध्ये. रेस आहे, फिजिकल स्ट्रेंथ. फिजिकल स्ट्रेंथ म्हणू शकतो आपण की बळ, की जो जास्त ताकदवान त्याच्याकडे आहे का नाही काय रिस्पेक्ट देणे, काय वेळेस असं पण होतो आहे. फिजिकल स्ट्रेंथच्या बाबतीत पण आपण डिफरन्सिएशन होत आहे किंवा म्हणू शकतो आहे जे जास्त ताकदवान देतात की त्यांना आपण रिस्पेक्ट देतो आहे, आणि जो असा लुकडा असेल किंवा असा खूपच लहान दिसत असेल तर त्याला आपण डिफरन्सिएशन भेदभाव करतो लगेच. मग दिस इज बेस्ड ऑन द ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग दॅट ह्युमन बिंग इज नथिंग बट बॉडी. म्हणजे हे कशाचं डिफरन्सिएशन भेदभाव आपण कशाच्या बेसवर करतो आहे? बेसिस ऑफ बॉडी, दॅट इज एज, जेंडर. हे बेसिस ऑफ बॉडीवर आहे. एज आहे, जेंडर आहे, रेस आहे, फिजिकल स्ट्रेंथ आहे. दॅट इज नथिंग बट आपण जे डिफरन्सिएशन करतो आहे ते बॉडीच्या बेसवर करतो आहे. बट ऍज वी नो दॅट ह्युमन बिंग इज नथिंग बट व्हॉट? को एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट? सेल्फ अँड बॉडी. मग दोघांना पण तुम्ही गृहीत धरा, नुसतं बॉडीला गृहीत धरू नका आणि त्याच्याशी तुम्ही डिफरन्सिएशन करू नका. ओके. सो ऑन द बेसिस ऑफ डिफरन्सिएशन डोंट व्हॉट यू कॅन से डोंट, म्हणजे हा वेगळा आहे, हा तो वेगळा आहे, एजच्या बाबतीत, जेंडरच्या बाबतीत, रेसच्या बाबतीत, रिलिजनच्या बाबतीत किंवा फिजिकल स्ट्रेंथच्या बाबतीत. सो यू नो ऍज अ ह्युमन बिंग ही इज अ को एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट? सेल्फ अँड बॉडी. दुसरे डिफरन्सिएशन काय म्हणू शकतो आपण? हे डिफरन्सिएशनच्या बाबतीत झाले. भेदभाव कुठल्या कुठल्या प्रकारे आपण करतो आहे? बेसिस ऑफ बॉडी. सेकंड इज नथिंग बट ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? फिजिकल फॅसिलिटीज. ऑन द बेसिस ऑफ वेल्थ अँड पोस्ट. ज्याच्याकडे चांगली पोस्ट किंवा ज्याच्याकडे चांगला पैसा त्याला आपण चांगला रिस्पेक्ट देतो आहे, असं पण काय वेळेस होत आहे. सो ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग इज दॅट हिअर इज दॅट फिजिकल फॅसिलिटी, म्हणजे जितकं जास्त तुमच्याकडे पैसा आहे तितकं तुम्ही हॅपीनेस आहात का? नाही, तसं नाहीये. ओके. द ट्रुथ इज दॅट हॅपीनेस इज टू बी इन द स्टेट ऑफ हार्मोनी. चांगला सुसंवाद तुम्ही प्रत्येकाशी घडवा आहात तिथे तुम्हाला हॅपीनेस मिळणारच आहात. सो दिस इज द ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग दॅट ज्यांच्याकडे पैसा किंवा पोस्ट आहे तेच काय आहेत म्हणू शकतात, तिथं रिस्पेक्टची भावना जास्त आहे किंवा ते सुखी आहेत असं नाहीये. तिथं आपण आता ते भेदभाव करतो आहे.
काय काय जण भेदभावाची भावना किंवा डिसरिस्पेक्टची भावना का तिथं उत्पन्न झालेली आहे, कारण की तिथे डिफरन्सिएशन करता आहे. कशावरती? ऑन द बेसिस ऑफ फिजिकल फॅसिलिटी. ज्यांच्याकडे वेल्थ किंवा पोस्ट चांगली आहे त्यांनाच तुम्ही रिस्पेक्ट द्या, बाकीच्यांकडे गरीब लोकांकडे आपण काय डिसरिस्पेक्शन किंवा भिकारी कोण आलं की आपण त्यांच्याकडे डिसरिस्पेक्टची भावना येते आहे, आपण डिफरन्सिएशन करतो आहे त्या बेसिसवर. काय काय वेळेस होतं आपल्याकडून तसं. ओके, मग ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे की फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे आपल्याला हॅपीनेस किंवा रिस्पेक्ट मिळत नाही असं नाही, की आपण सुसंवाद कुठल्या प्रकारे चांगल्या प्रकारे घडवतो आहे ते आपल्याला बघायला गरजेचं आहे. मग तिसरं जे डिफरन्सिएशन आहे ते आहे ऑन द बेसिस ऑफ बिलीफ, मान्यता. ऑन द बेसिस ऑफ डिफरंट इझम थ्रू सिस्टीम्स लाईक सोशलिझम आहे, कॅपिटलिझम आहे, जे हे वेगवेगळे सेक्टर्स आहेत त्यातनं पण तुमचं डिफरन्सिएशन होते, मान्यता आहे. काय काय जण ह्या सेक्टरला मानतात किंवा त्या सेक्टरला मानतात आणि डिफरंट सेट ऑफ इन्फॉर्मेशन प्रिव्हिलेंट इन द सोसायटी. मग काय काय मुस्लिम असतात की काय काय जण कसे करतात की जसं त्यांनी सांगतील त्या एरियाच्या लोकांनाच तिथे एकाने अलाउड असतं आहे. मग मान्यता असते की तिथं दुसरं जण आलं की लगेच तिथं वादावादी डिफरन्सिएशन होतं किंवा तिथं वादावादी सुरू होती आहे. मग हे तुमचे 3 काय म्हणू शकतो तुम्ही डिफरन्सिएशन आपण कुठल्या बेसिसवर करतो आहोत. फर्स्ट इज द बेसिस ऑफ व्हॉट, दॅट इज नथिंग बट यू कॅन से बॉडी. बॉडीमध्ये वेगवेगळे पार्ट येतात, तिथे सांगितलेले एज, जेंडर, रेस बॉडीच्या अंडर आपण कन्सिडर केलेले आहेत. सेकंड डिफरन्सिएशन आहे फिजिकल फॅसिलिटी. फिजिकल व्हॅल्यूमध्ये 2 येतात, वेल्थ आणि पोस्ट. आणि तिसरा जो आहे बेसिस ऑफ बिलीफ, मान्यता. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे सोशलिझम, कॅपिटलिझम किंवा वेगवेगळे सेक्टर्स आहेत, तिथं मग तिथं एकाने डिफरन्सिएशन होत आहे. मग त्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो आहे की राईट अंडरस्टँडिंग प्रत्येक सेक्टरमध्ये किंवा प्रत्येक रिलिजन, रेसमध्ये जर असेल तर तिथं डिफरन्सिएशन न होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. मग थर्ड बेसिस तुम्ही कसा रिसॉल्व्ह करणार आहात, डिफरन्सिएशन ऑन द बेसिस ऑफ बिलीफ किंवा डिफरंट सेक्टर्स आहे, सोशलिझम, कॅपिटलिझम, डिफरंट सेक्टर. तिथं काय आहे, जर तुमचं राईट अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही तुमचं जे काय डिफरन्सिएशन आहे तिथं ते तुम्ही काय करू शकता, मिनिमाइज करू शकता. सेकंड केसमध्ये डिफरन्शिएशन तुम्ही कसं मिनिमाइज करू शकता की फिजिकल फॅसिलिटी म्हणजेच पैसा किंवा फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे हॅपीनेस, आनंदी आहे असं नाही. काय आहे त्याच्या मागचं खरं रिझन की हॅपीनेस कधी मिळणार आहे, जेव्हा तुम्ही चांगला सुसंवाद प्रत्येक 4 लेवलशी जर तुम्ही चांगल्या प्रकारे केला तर तुम्हाला तिथे हॅपीनेस मिळणार आहे. ओके, चांगल्या वेल्थ किंवा चांगल्या पोस्ट असेल तर तिथं तुम्ही रिस्पेक्ट द्या असं नाहीये. बाकीच्या सुसंवाद प्रत्येकाशी चांगला जर घडवला तर तिथं तुम्ही डिफरन्शिएशन करण्याची चान्सेस नाही. आणि थर्ड काय आहे, एज, जेंडर अँड तिथं डिफरन्सिएशन होत आहे की लहान आहे त्याच्याकडनं काय शिकायला मिळतं आहे किंवा रिलिजन वेगवेगळे आहेत किंवा म्हणू शकतो आपण फिजिकल स्ट्रेंथ किंवा हे. मग तिथं पण तुम्ही एकाने काय म्हणू शकता आहात की डोंट गो ऑन द बेसिस ऑफ बॉडी, जस्ट थिंक दॅट ह्युमन बिईंग इज नथिंग बट व्हॉट को एक्झिस्टन्स ऑफ बॉडी प्लस सेल्फ. त्यावेळेस तिथे एकाने कन्सिडर करा, होल कन्सिडर करा ऍज अ ह्युमन बिईंग. डोंट डिफरन्शिएट ऑन द बेसिस ऑफ द बॉडी. म्हणजे हा वीक आहे किंवा हा स्ट्रॉंग आहे तर त्याला चांगला मान द्या. काय काय ह्याच्यामध्ये घडतात तशी केसेस. खरं तसं न करता तुम्ही सगळ्यांना समान अनुभव, समान हे करा, रिस्पेक्ट द्या असं हे सांगितलेलं आहे. डिसरिस्पेक्ट कशामुळे होत आहे, डिफरन्सिएशन करण्यामुळे होत आहे. मग डिफरन्शिएशन आपण कशामध्ये करतो आहे, ऑन द बेसिस ऑफ बॉडी, on the basis of physical facility and on the basis of belief. So this also can be asked for the example. Disrespect arises out of that is you can say differentiation which will lead to discrimination. And what are the 3 set of differentiation? First is the differentiation based on body, the second is the differentiation based on physical facility, and the third is the differentiation based on basis of belief. ओके, मग इथं हा चार्ट आहे. कधी तुम्हाला डिसरिस्पेक्ट मिळणार आहे, जर तुम्ही डिफरन्शिएशन किंवा फरक करणार आहात, भेदभाव करणार आहात. ओके, अँड इट इज नॉट नॅचरली एक्सेप्टेड. ओके, मग कुठले कुठले भेदभाव आहेत, 3 प्रकारचे भेदभाव आहेत किंवा फरक आपण करतो आहे बॉडीच्या रिलेटेड. बॉडीच्या अंडर येतात एज, जेंडर, रेस, वंश आणि फिजिकल स्ट्रेंथ. ओके, नंतर सेकंड मी सांगितलंय फिजिकल, वेल्थ आणि पोस्ट. आणि बिलीफ म्हणून इझम्स आहेत, सेक्टर्स आहेत किंवा बाकीचे जे इन्फॉर्मेशन आहेत ते. मग त्यावेळेस तिथं काय आहे, डिसरिस्पेक्टची भावना येते कारण की तुम्ही तिथं डिफरन्सिएशन करता आहात. तुम्हाला अपमान मिळू शकतो, काय पण तिथं डिसरिस्पेक्टची भावना होती आहे.
मग हा झाला तुमचं रिस्पेक्ट, दॅट इज द फिलिंग. ऑल दिस डिफरन्सिएशन अल्टिमेटली लीड टू व्हॉट? डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव, विच इज डिसरिस्पेक्ट, बिकॉज इट इज नॉट नॅचरली एक्सेप्टेड. हे नॅचरली एक्सेप्टेडच नाहीये. ओके, कारण की तिथं तुम्ही काय आहेत? भेदभाव करता आहात आणि त्यामुळे तिथं डिसरिस्पेक्टची भावना मिळते आहे, विच इज नॉट नॅचरली एक्सेप्टेड. लक्षात आलेलं आहे का? मग एक काय आहे रिस्पेक्ट, जर तुम्हाला पाहिजे असेल दुसऱ्यांकडनं किंवा आपण जर रिस्पेक्ट पाहिजे असेल तर एक लक्षात ठेवा, वी आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. ओके, वी आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर इज व्हॉट म्हणू शकतो आहे. द कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट इज टू बी एबल टू सी दॅट द अदर इज सिमिलर टू मी. आता ते बघितलेलं आहे कुठल्या सिमिलर बाबतीत. अदर इज सिमिलर टू मी कधी असणार आहे? जर काय आहे तो त्याचं पर्पज सेम आहे. सेकंड काय आहे म्हटलं होतं मी? पर्पज. अदर इज सिमिलर टू मी कुठल्या बाबतीत? पर्पज सेम असायला पाहिजे, प्रोग्राम सेम असायला पाहिजे, आणि थर्ड काय आहे? पोटेन्शियल सेम असणं गरजेचं आहे बाकीचं दुसऱ्याचं. तरच त्या रिलेशनशिप मध्ये काय आहे? रिस्पेक्टची भावना मिळणार आहे. मिनिमम कंटेंट, बट द कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट when it will be the other is similar to me and we are complementary. We are what? Complementary. The difference means complementary म्हणजे काय? at the level of self only the competence will be different. जर तुम्ही सेल्फच्या बाबतीत बघितलं तर कॉम्पिटन्स म्हणजे काय आहे? क्षमता तुमचा काय आहे? डिफरंट असणार आहे. कॉम्पिटन्स मीन्स हाऊ मच ऑफ द पोटेन्शियल्स ऑफ द सेल्फ हॅज बीन रिअलाइज. सेल्फनी माझ्यामध्ये किती क्षमता आहे ते करण्याचं, ते म्हणजेच काय? कॉम्पिटन्स. ते काम करण्याचं माझ्यामध्ये क्षमता आहे का नाही, किती आहे ते तुम्ही रिअलाइज केलं, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ कॉम्पिटन्स. One self may have realized more of its potential, while the other may have realized less of its potential. This difference in competence is to be complementary to each other, not to discriminate and exploit each other. Complementary म्हणजेच काय आहे? समजा दोघांमध्ये तुम्ही other is similar to me आहे, ओके, प्रोग्राम मध्ये, पर्पज मध्ये आणि थर्ड. खरं आता कॉम्प्लिमेंटरी म्हणजे नक्की काय आहे? जर दुसऱ्याची क्षमता कमी असेल कुठलीही ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी आणि त्याला ती रिअलाइज झालेली असेल आणि तुम्हाला पण ती रिअलाइज झालेली असेल की त्याच्याकडे क्षमता नाहीये, ती ॲबिलिटी नाहीये ते काम पूर्ण करण्याची, किंवा ती कॉम्पिटन्स नाहीये तेवढा, तर तुम्ही ते काय करायला पाहिजे आहे? यू आर गोइंग टू हेल्प हिम टू इन्क्रीज हिज कॉम्पिटन्स. किंवा त्याला वाटतं आहे की तुमच्याकडे तेवढी कॉम्पिटन्स नाहीये ते काम पूर्ण करण्यासाठी, देन ही इज गोइंग टू हेल्प टू इन्क्रीज युअर कॉम्पिटन्स, अँड सो दॅट इट इज सेड दॅट वी आर कॉम्प्लिमेंटरी because you are helping each other to increase his or her competence level. Means we are complementary to each other. The other is similar to me and we are complementary. If there is a difference in competence, then you are going to what? You are going to equalize it. That is, you are complementary. We are complementary to each other. Don't discriminate or don't exploit each other. ओके, ज्याच्यामध्ये कमता मोर असेल पोटेन्शियल तर ते तुम्ही काय करा? ठीक आहे, मोर आहे तर, बट इफ इट इज लेस देन यू आर गोइंग टू इन्क्रीज हिज पोटेन्शियल. सो व्हॉट आर द मेथड? यू कॅन यूज एनी मेथड टू इन्क्रीज द पोटेन्शियल. कसं पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं ते इन्क्रीज करू शकता जर दुसऱ्याकडे ते नसेल तर. आणि तुमच्याकडे जर नसेल तर तो दुसरा जो व्यक्ती आहे जर त्यांनी हेल्प केली ती इन्क्रीज करण्यासाठी, दॅट इज नथिंग बट वी आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. सो कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट कधी असणार आहे? जर अदर इज सिमिलर टू मी अँड वी आर कॉम्प्लिमेंटरी each other, then it is said that there is a complete content of respect in that relationship. So this is also the highlighted part, that is MCQ can be asked. The complete content of respect is to be able to see that the other is similar to me. हे कधी आहे? other is similar to हे minimum content आहे. जर complete content असेल तर other is similar to me plus we are complementary to each other. That time the complete content of respect will get satisfied in the relationship. आले लक्षात? Yes or no? लक्षात आलेलं आहे का? कुठले कुठले MCQ विचारणार आहेत? What is respect? That is a right evaluation. Disrespect arises from the three ways. What is that three ways? तीन पद्धतीने डिसरिस्पेक्ट येऊ शकता आहे. ते तीन पद्धती कुठल्या?
ओव्हर इव्हॅल्युएशन, ओव्हर इव्हॅल्युएशन, अंडर इव्हॅल्युएशन यस, आणि अदर इव्हॅल्युएशन. अदरवाइज इव्हॅल्युएशन. ओके, ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणजे नक्की काय आहे? इव्हॅल्युएटिंग more than what it is. Under evaluation, evaluating less than what it is, and otherwise evaluating other than what it is otherwise. Okay, मग नंतर इव्हॅल्युएशन डिसरिस्पेक्ट तिथे मिळणार आहे. मिनिमम कंटेंट ऑफ रिस्पेक्ट काय आहे? मिनिमम कंटेंट ऑफ रिस्पेक्ट काय आहे? अदर इज सिमिलर टू मी. इन व्हॉट रिस्पेक्ट? सिमिलर असायला पाहिजे. कुठल्या कुठल्या रिस्पेक्टने सिमिलर असायला पाहिजे तो? फॅक्टर्स कुठले आहेत? 3 फॅक्टर्स दॅट शुड बी सिमिलर. पर्पज, येस, पर्पज शुड बी सेम. दोघांचेही पर्पज सेम असायला पाहिजे. दॅट इज लाईफ मध्ये दोघांनाही वाटतंय की हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी असणं गरजेचं आहे कायमस्वरूपी. नंतर प्रोग्राम्स सेम असायला पाहिजे. प्रोग्राम्स म्हणजेच काय? प्रॉस्पेरिटी आणि हॅपीनेस जर कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यात पाहिजे असेल तर तुम्ही सुसंवाद चांगला घडवा स्वतःशी पहिलं, आणि नंतर 4 लेवलशी चांगल्या प्रकारे घडवता कसा येईल ते बघा. आणि त्याचे पण पर्पज प्रोग्राम सेम असायला पाहिजे. जसे माझे आहेत तसे त्याचे पण असायला पाहिजे. तिसरं काय आहे? पोटेन्शियल. पोटेन्शियल शुड बी सेम. ओके, मग जर 3 असेल तर अदर इज सिमिलर टू मी. ओके, मग अजून काय सांगितलेलं आहे की डिसरिस्पेक्ट तुम्हाला कशामुळे मिळतो आहे की काय होतं आहे? डिस्क्रिमिनेशन, भेदभाव किंवा फरक आपण करतो आहे. मग डिस्क्रिमिनेशनचे कुठले कुठले आपण फरक करतो आहे? ऑन द बेसिस ऑफ 3 टाइप मध्ये आपण करतो. ऑन द बेसिस ऑफ बॉडी. मग तुम्ही लक्षात यायला पाहिजे, बॉडीच्या बेसिसवर करू नका. तुम्हाला माहिती आहे ह्युमन बिंग म्हणजेच काय? नुसती बॉडी नाहीये, सेल्फ आणि बॉडी आहे, को एक्झिस्टन्स. हे तुम्हाला लक्षात यायला गरजेचं आहे. मग तिथं तुमचं ते डिस्क्रिमिनेशन काय करता आहे? न्यूट्रलाइज होत आहे. तुम्हाला जर लक्षात आलं की ह्युमन बिंग काय आहे? ही इज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. सेल्फचा पण विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही बॉडीचाच विचार करू नका आणि डिस्क्रिमिनेट करू नका ऑन द बेसिस ऑफ एज, जेंडर, रेस ऍज वेल एज फिजिकल स्ट्रेंथ. दुसरं काय आहे? ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? दॅट इज फिजिकल फॅसिलिटी. म्हणजे फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे हॅपीनेस असा आहे का? नाही. किंवा तसंच आहे की ज्याच्याकडे जास्त पोस्ट आहे किंवा फिजिकल फॅसिलिटी आहे म्हणजे आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे आहे असं पण नाही. ओके, मग तिथं काय होत आहे? मग तिथं भेदभाव होतो आहे. मग ते भेदभाव न करता आपण लक्षात यायला पाहिजे आहे की फिजिकल फॅसिलिटीज म्हणजेच हॅपीनेस नाही. फिजिकल हॅपीनेस कधी मिळणार आहे? जर तुम्ही सुसंवाद चांगल्या प्रकारे केला तर 4 लेवलची तुम्हाला नक्कीच हॅपीनेस मिळणार आहे तुमच्या लाईफमध्ये. आणि तिसरं काय? ऑन द बेसिस ऑफ बिलीफ. मग ते बिलीफ कुठले आहेत? कॅपिटलिझम आहे, सोशलिझम आहे, डिफरंट सेक्टर्स आहेत, किंवा जे काय मान्यता तुम्ही करता दुसरे काय म्हणताय त्याच्यावरती. मग त्याच्यावर तुम्ही न करता तुम्ही कशावर पाहिजे? तुमच्या जर राईट अंडरस्टँडिंग प्रत्येक लेवलला असेल, राईट अंडरस्टँडिंग ते तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेता आहात. कुठलंही तुमचे जे काय रिलिजन्स असतील, रेस असतील, तिथं जर तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलं प्रत्येकाला तर तिथं तुमचं काय आहे? डिफरन्शिएशन होणार नाही. हे 3 कंटेंट आहे जिथे डिसरिस्पेक्टची भावना होऊ शकते कारण की तुम्ही तिथे डिफरन्शिएशन करता आहात तिथे. मग तुम्हाला जर कम्प्लीट रिस्पेक्ट पाहिजे असेल, कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला माहितीये मिनिमम कंटेंट काय? द अदर इज सिमिलर टू मी. आणि जर तुम्हाला कम्प्लीट कंटेंट पाहिजे असेल तर वी आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. मग जेव्हा ते तुमचं मिनिमम कंटेंट असणार आहे रिस्पेक्टचं, द अदर इज सिमिलर टू मी, त्या 3 फॅक्टर जरूर. आणि जर तुम्हाला त्यातनं लक्षात आलं की दुसरा हा काय आहे? त्याचं पोटेन्शियल कमी आहे आणि माझ्याकडे जास्त पोटेन्शियल आहे, तर तुम्ही ते त्याचं दुसऱ्याचं पोटेन्शियल कसं तुम्ही इन्क्रीज करता आहात हे किंवा त्याचं इन्क्रीज कसं होईल हे तुम्ही काय करणार आहात? त्याला मदत करणार आहात. किंवा एखाद्या रिलेशनशिप मध्ये काय आहे? त्याचं जास्त पोटेन्शियल आहे ते ऍक्टिव्हिटी करण्याचं आणि माझ्यामध्ये काहीतरी कमी येत आहे ते ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यामध्ये. मग त्यांनी काय करायला पाहिजे? तुम्हाला ते हेल्प करायला पाहिजे की तुमची कॉम्पिटन्सी कशी इन्क्रीज करायची आहे ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी. दॅट इज यू आर कॉम्प्लिमेंटरिंग इच अदर. मग अदर इज सिमिलर टू मी हे मिनिमम कंटेंट झालं आणि जर त्याला जोडलं तुम्ही वी आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, देन दॅट विल बी व्हॉट? कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट. So this can be asked for the MCQ. What is the minimum content of respect? Other is similar to me. And what is the complete content of respect? Other is similar to me plus we are complementing each other. आले लक्षात? Yes, ma'am.
Okay, so we will stop here. That will be the end of the second feeling, that is nothing but respect. Okay, so we will stop here and we will continue with the remaining part of the feeling, that is nothing but 9 feelings. Out of that we have completed the 2 feelings. We will stop here. We will take present T and then we will stop. Roll number 9. 1 minute, I will put on the telegram. Roll number 9, 13, 14, 1314, 25, 40, 42, 44, 47, 55, 58. Okay, so these are the absent students. We'll stop here.